परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। साकरेव सुख्यातं ज्ञानदान परायण विनायकं गुरुवंदे भगवंदे ज्ञान प्रताप रसवचन अमृत भगवत ज्ञानेशु भगवान अवतीर्ण श्रीरंगनाथ गुरान। प्रमाण दोष का खंडन का प्रमाण चालू आहे का आज? प्रमेय झाला का? बरं प्रमेय परमाता झाला। हां हां प्रमाण प्रमाण का दोष भी अध्यास का हेतु नहीं। काहे ते सर्व पुरुषों को रूप रहित जो आकाश है सो नील रूप वाला प्रतीत होवे है और कटाह के तथा तंबू के आकार प्रतीत होवे है। याते सर्व को आकाश में नील रूप का कटाह का तथा तंबू का अध्यास है और सर्व के नेत्र रूप प्रमाण में दोष कहना बने नहीं। याते प्रमाण का दोष अध्यास का हेतु नहीं। प्रमाण दोषाचं खंडन केलं। प्रमाण जसं वृत्ती रज्जूपर्यंत जाते प्रमाण आहे, तो शब्द प्रमाण आहे असं विस्तार न करता प्रमाण हे पाहिजे। आता त्या प्रमाणामध्ये त्याने सांगितलं होता दोष आहे, प्रमाणामध्ये त्याने कोणता दोष पिवळेपणा असं काही सांगितलं होतं, पण ते त्याच बरोबर नाही। कारण एक दृष्टांत असा मार्मिक दिला, त्या दृष्टांचा शंका नाही। ते कोणता दृष्टांत तुम्ही वाचलेला? आकाश ही सगळ्याला तंबूसारखं दिसतं गोल, आणि आकाश ही सगळ्याला निळं दिसतं, पण आकाश निळं नाही आणि आकाश त्याला तंबू नाही, तंबूसारखं दिसतं। मग सगळ्याचे डोळे निर्दोष आहेत, पण अध्यास होतं का नाही? म्हणून प्रमाण दोषसुद्धा नाही अध्यासाला। अध्यासाला कारण एकच आहे, न कळणे किंवा अविद्या, किंवा अविद्याचं कार्य जे असतं ते अविद्यामुळेच पाहते झालं, त्याला प्रमाण दोषसुद्धा नाही। नाही तर सांगा सगळ्याचे डोळे बिनचूक आहेत, आकाश दिसतं का नाही निळा? आकाशाला निळा मग कोणी दिली नाही दिस। बरं आकाश असं कुठं तर टेकल्यासारखं दिसतंय, कुठं टेकलं का नाही? मग हे तिथं ते नसून तिथं जे वाटतं त्याला अध्यास म्हणायचं। प्रमाण तर चांगले आहेत, अध्यास तर घडतो, म्हणून प्रमाण दोषसुद्धा अध्यासाचं कारण नाही असं कोणाचं मत आहे? वेदांत मोठं बोलतं, मला ऐकू येत नाही ना। आता इथं जर हळू बोलते काय नाही बघा, तुमचं खरंच आहे। कारण सामग्री भरपूर सशक्त असलं मग फडं बोलतो ना, तुझ्याकडे बी चूक नाही। आकाश में नीलादि कण का जो अध्यास है ताके विषय एक प्रमाण दोष का ही अभाव नहीं है। हो, कोणत्या प्रमाणाचा दोष नाही, तिथं प्रमाणाचा अभाव म्हणून अध्यास घडतो झालं। किंतु सर्व दोषों का अभाव है, म्हणून ते कोणत्या दोषाचं कारण नाही। प्रमाचा दोष नाही, प्रमेय दोष नाही, प्रमाण दोष नाही, कोणता दोष नाही। मग सगळे दोष वाचून अध्यास घडतो आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा। सादृश्य भी नहीं और प्रमाता का दोष भी नहीं। प्रमाताचा दोष भयकंपाधिक नाही आणि सादृश्य नाही। आकाशसारखा आकाश आहे का? मग काही नसतं अध्यास होतो का नाही? सांग आता, त्याला विचार, सांग आता। इथं डोळे चांगले आहेत, प्रमाण भीती वाटत नाही जीवाला, आणखीन प्रमाण सिद्धच आहे चांगलं, कोणता दोष आहे रे? पण आता आकाश टेकल्यासारखं वाटतं का नाही? कुठे टेकलं? मग टेकल्याचा अध्यास आहे का नाही? आकाश निळं नाही, पण निळे मग वाटतं का नाही? म्हणून कोणताही दोष नसता, प्रमाचा दोष नाही, प्रमाण दोष नाही, प्रमेय दोष नाही। म्हणून दोष असून आकाशाच्या दृष्टीत अध्यासाला खूप चांगला। लक्षात आलं का विषय? आकाश कसं दिसतं? कुठं पाहिलं का मागं? नाही, आकाश असं तंबूसारखं दिसत नाही,
मग आकाशासारखं आकाश हे तंबूसारखं असं तंबू कुठं पाहिलं तू? बरं तुझ्या डोळ्यात दोष आहे का? नाही. तुला भीती वाटते का? नाही. तुझ्या लांब आहे का? नाही. म्हणून कोणता दोष नाही, अध्यास आहे. सर्व दोषन का त्याच्यावर टिप दिली है। हम्म. आकाश में नीलादिकन का जो अध्यास है तामे सर्व पुरुषन के नेत्र में तिमिरादिक दोष के अभाव ते प्रमाण दोष का अभाव है और नीलादिकन का अरु आकाश का सादृश्य नहीं, याते प्रमेय दोष का भी अभाव है और किसी को आकाश के नील रंग का और आकाश जैसे कटाह का और आकाश जैसे तंबू का लोभ भी नहीं, याते प्रमाता दोष का भी अभाव है। कोणताच दोष नाही का? डोळे चांगले आहेत, भीती वाटत नाही. भीती वाटत नाही मग कोणता दोष? प्रमाता. आणि डोळे चांगले आहेत म्हणून प्रमाण दोष नाही, आहे का नाही? आकाशासारखं दुसरं आकाश नाही, मग सादृश्य दोष नाही. मग सगळे दोष रहित आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा भ्रम होतो. कमूट असं टेकल्यासारखं वाटतो. मग सांग इथं कोणता दोष आहे? मग काही नसणं आहे का नाही अध्यास? जैसे सर्व दोष के अभाव ते भी आकाश में नीलादिकन का अध्यास होवे है, तैसे आत्मा विषय भी बंध का अध्यास दोष विना ही बने है। हां, ही तर महत्त्वाचा प्रश्न. म्हणून काय आहे की जसा आकाशाच्या अध्यासामध्ये कोणतेही दोष नाही, त्याप्रमाणे अहंकाराधिक अध्यासाला दुसरा कोणता दोष नाही. त्याला दोष वाचून अध्यास घडतो, पण एक दोष घ्यावाच लागतो, तो म्हणजे अज्ञान. कारण अध्यास असल्याशिवाय कार्य नाही. पण परमार्थ उलट आहे मात्र बरं का. अगोदर कार्य नंतर त्याचं स्वीकारलं आहे. अगोदर अभिमान वाटलं म्हणून अज्ञान स्वीकारलं. झोप वाटते, स्वप्न वाटतं म्हणून झोप वाटते. तसं जगत वाटतं म्हणून माया म्हणायचे. सुखदुःख वाटतं म्हणून अज्ञान म्हणायचं आहे. कशाचं अज्ञान? चला. याते दोष के अभाव ते बंध अध्यास रूप नहीं, यह शंका बने नहीं. म्हणून अध्यासाच्या सामग्रीचा अभाव असल्यामुळे अध्यास घडत नाही, हे जे त्याचं म्हणणं आहे ते बरोबर नाही. अध्यासाची सामग्री नसताना अध्यास घडतो. काहे ते सर्व दोष का अभाव भी है, तो भी आकाश में नीलादिकन का अध्यास सर्व पुरुषन को होवे है. झालं चला. याते दोष अध्यास का हेतु नहीं. दोष अध्यासाचं कारण नाही. कवित के चतुर्थ पाद का यह अर्थ है. कवित हाँ, चतुर्थ पाद का यह अर्थ है, जिनके कोई प्रीत प्रभुति कहिए, पित्त से आदि लेके अक्षेम कहिए दोष नहीं है, तिनको भी आकाश नील रूपवान और कटाहकार और तंबू के आकार भासे है, याते प्रमाण दोष अध्यास का हेतु नहीं. म्हणून प्रमाण दोष अध्यास कारण नाही. सगळ्याच्या डोळ्यामध्ये पित्त म्हणजे काळीनाचा दोष नाही. काळीवळाचा दोष नेत्र ठिकाणचा असतो, त्याच्यामुळे चंद्र पिवळा दिसतो, पांढरा पदार्थ पिवळा दिसतो. पण हे नेत्र बिनचूक आहेत, नेत्र ठिकाणी कोणता दोष नाही. असं दोष रहित असणारं प्रमाण, त्याच्या ठिकाणी अध्यास होतो आकाशाचा, निलतेचा आणि तंबूचा. म्हणून सामग्री वाचून अध्यास घडतो. तसं आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराचा अध्यास घडतो, आणि अहंकाराचा अध्यास घडायला काहीच त्याला दुसरी सामग्री लागत नाही. इथं प्रमाचा दोष नाही, प्रमाण दोष नाही, प्रमाण दोष नाही, कोणता दोष नाही त्याला. संस्कार नाही, जगत सत्यत्वाचे संस्कारसुद्धा नाही. म्हणजे अध्यासाला तुझी सामग्री आहे ती बरोबर नाही. तू सामग्री म्हणलास ना, हे बरोबर नाही. सामग्री वाचूनसुद्धा अध्यास घडतो. क्षेम नाम कुशल का है, ताका विरोधी जो प्रमाण दोष सो अक्षेम कहिए है. हाँ, प्रमाण दोष क्षम शांतता. हाँ, ज्ञान का साधन जो इंद्रिय सो प्रमाण कहिए है. इस रीति से दोष अध्यास के हेतु नहीं, याते बंध के अध्यास में दोष की अपेक्षा नहीं. हो, म्हणून प्रमाण डोळ्याच्या ठिकाणी दोष नाही. डोळे नीट आहेत, निर्मळ आहेत, तर आकाश ठिकाणी निलतेचा अध्यास होतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराचा दिकाचा अध्यास होतो. आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराचा दिका अध्यासाला काही सामग्री नाही. और संक्षेप शारीरिक में बंध के अध्यास समय दोष भी प्रतिपादन किए हैं. संक्षिप्त सारे टिप आहे की त्याच्यावर अध्यास समय दोष वर टिप आहे.
वाच बरं दोष अध्यास समयवर आहे का दोषवर आहे? कुठं किती आहे पुढे असेल तिथंच खाली इथं हां 2 दोषवर दिले इथं इस रीति से हे दोष ना। हां वाच या का यह अभिप्राय है सर्व दोष होवे तो अध्यास होवे यह नियम नहीं हां किंतु एक स्वल्प विराम पूर्ण विराम लक्षात ठेव जा की रे सर्व दोष होवे तो अध्यास होवे। बस इथे स्वल्प विराम आहे ना हां स्वल्प पूर्ण विराम तुम्हाला कळलं पाहिजे म्हणजे वाक्याचा अर्थ मला सांगता येतो ना हां सर्व दोष का अभाव हां सर्व दोष होवे तो अध्यास होवे हां यह नियम नहीं म्हणजे सगळे दोष असल्यावरच अध्यास होतो असं जे संसारकार बोलले ते बरोबर नाही दोष नसतं तर अध्यास होतो किंतु कोई दोष होवे तो अध्यास होवे है। हां यद्यपि यहाँ आकाश विषय नीलादि कण के अध्यास में सर्व दोषों का अभाव प्रतिपादन किया है याते कोई भी दोष अध्यास का हेतु नहीं। म्हणजे आकाश ठिकाणी निलतेचा अध्यास असल्यामुळे कोणत्याही दोषावर त्यांचा अध्यास घडतो डोळ्याचा दोष नाही प्रमाताचा दोष नाही पदार्थाचा दोष नाही म्हणून कोणता दोष नसला तरी अध्यास घडतो संक्षेप सरकारने सांगितलं त्या सामग्री अध्यासाची ती त्यांचे बरोबर नाही। तथापि जहाँ कोई दोष नहीं तहाँ अविद्या ही दोष है। बस हे लक्षात ठेवायचं कोणता जरी दोष नसला तरी अविद्या बस एक हित आता व्यवहारामध्ये सांगतो कोणताही जर दोष नसला तरी मोह नावाचा दोष आहे परमार्थामध्ये अविद्या दोष आहे जगाचं कारण परमार्थामध्ये अविद्या दोष आहे बाकीचे दोष नसले तरी प्रमाता दोष नाही प्रमाण दोष नाही प्रमेय दोष नाही संस्कार नाही मग बंधाला काय कारण तर अविद्या आणि अविद्या ही दोष कोणताही नसला तर अविद्या नावाच्या दोषाने अध्यास घडतो हे झालं परमार्थात। प्रपंचामध्ये माणसं दुःख सहन का करतात दुःख होतात पण सहन करतात कसं बघा माऊलीने सांगितलं हां इथं गंमत सांगतो तुम्हाला माते पुढे बाळक काळे नेता एकुलते एक वयाच्या शेवटला झालेले वयाच्या शेवटी एकच वेळी वांजुटी वांजबाईला 60 वर्षाचा मुलगा झाला आणि ते काढून धडकला किती दुःख असेल एक किंवा प्रपंचामध्ये दुःख सहन करायचं म्हणजे मोहामुळे वास्तविक दुःख सहन करता येत नाही पण मोह हा विकार प्रत्येकाला आहे आणि कळून मोह आहे पण नीट आहे का कळून मोह आहे कसं यांच्यात देखत माणसं मिळली का नाही आप इष्ट मिळले का नाही रडतात का नाही मग ती वस्तू मरणारीच आहे ही कुठं कळते म्हणून जगामध्ये कोणताही दोष नसला तर मोह नावाच्या दोषाने दुःख भोगतो आणि परमार्थ दृष्टीनं अविद्या नावाच्या दोषाने जग दिसतं अविद्या नावाच्या दोषाने अध्यास होतो अध्यास कशाला म्हणावा अधिष्ठान से विषम सत्तावाला बस वाक्यपाठ झालं पण त्याचा विस्तार अधिष्ठानची सत्ता त्रिकाला बोलते आणि अध्यासाची सत्ता प्रतीची मात्र हे 2 लक्षात ठेवायचं प्रतीची मात्र म्हणजे नाही दिसणं हो म्हणणं बरोबर दिसण्यापुरतं म्हणणं मग तसं ध्यात्मिक जगत दिसण्यापुरतं आहे का कसं आहे वाक्य खरं आहे भूमिका नाही माझी असं म्हणायचं साधूंचे विचार बरोबर आहे पण माझी भूमिका ते नाही तिथं आलेलं बिनचूक आहे जगत प्रतीची मात्र आहे अध्यास ही अज्ञानामुळे वाटतो त्याला आयुष्य नाही त्याची उत्पत्ती नाही त्याला पाठीमागे लक्ष असलं तर अविद्या माया जीव ईश्वर यांचा संबंध हे अनादी बाधित आहेत याची उत्पत्ती नाही पण ज्ञानाने बाध होतो ब्रह्माची उत्पत्ती नाही नाश नाही मग ते अनादी अनंत आहे त्याला ज्ञानाची गरज नाही आणि हे 5 असणारे अनादी पदार्थ माया अविद्या जीव ईश्वर यांचा संबंध हे 5 अनादी आहेत पण ज्ञानाने त्याचा बाध होतो म्हणून हे कशामुळे वाटायला लागले
जीव ईश्वर माया विद्या यांचा संबंध कशामुळे अविद्येमुळे अज्ञानामुळे. बघ एकच अविद्या म्हणा अज्ञानामुळे. म्हणून अगोदर जीव आहे का देव आहे का जग आहे? ब्रह्म. ब्रह्म तर आहे, पण नंतर जग दिसतंय ते केव्हा दिसतंय? जीवदशा असल्यावर. असल्या एक जीववाद आहे ना त्याच्यात, ते वाक्य नाही लक्षात. अगोदर जीवाची सिद्धी आहे, नंतर जगाची सिद्धी आहे, आणि जगाची सिद्धीनंतर देव जगाचा करता असं म्हणायचं आहे. वास्तविक देव आपलं महिमीत आहे आणि तुझ्या कल्पनेने जग आहे झालं. तो झोपला म्हणून स्वप्न आहे आणि त्या स्वप्नामध्ये राजा आणि गरीब आहे. हे तुझ्या झोपेमुळे, झोप ही जीवाची अवस्था आहे आणि जीवाच्या अवस्थेमुळे स्वप्नामध्ये राजा आणि चपराश दिसतो. तसं अविद्यानाच्या झोपेमुळे तो जीव झाला आणि जीव झाल्यामुळे त्या जीवाला स्वप्न पडतं अविद्यारूपी निद्रेने आणि त्याच्यावर त्रिभुवन आलं. त्या त्रिभुवनामध्ये देव जगाचा करताय आणि जीव जगाचे जीव हे भोगते आहेत. हे सगळं अविद्यामुळे, हे झोपेमुळे. आणि मग अगोदर हे सगळं अविद्या आहे. मग नाथनसुद्धा काय लिहिलं आहे? अगोदर कल्पना विद्या त्यांनी जेवण माया उपाधीशी बोलून येते. अगोदर नाथाने कल्पना ही अविद्या घेतली आणि माया उपाधी नंतर घेतली झालं. मग अगोदर जीव आहे, नंतर ईश्वर आहे. ऐकलं, केवढा सिद्धांत आहे, पण किती उलटी गाडी आहे विचाराच्या अभावी. साधूंच्या विचाराच्या अभावी किती उलटी गाडी आहे. अगोदर जीवाय का शिवाय कोणाच ठोक विचारा कोणाला बी. ते म्हणते कोरडं ब्रह्मज्ञान. कोरडं ब्रह्मज्ञान आहे तरी का नाही आमच्या ठिकाणी? ओलं असतं तर दुःख झालं असतं ना. सर्वथा दोष का अभाव होवे तो अध्यास होवे नहीं. हां, याही ते श्री मधुसूदन स्वामी ने अद्वैत सिद्धि में दोष जन्यता भ्रम का लक्षण कहा है. म्हणून मधुसूदन स्वामी कोणत्या सिद्धीमध्ये? अद्वैत सिद्धी. अद्वैत सिद्धि में. अद्वैत ह्यात एक लक्ष. अद्वैत सिद्धी, स्वराज्य सिद्धी, स्वराज्य सिद्धी असे 4 सिद्धी आहेत. साम्राज्य सिद्धी आणि अद्वैत सिद्धी असे 4 ग्रंथ सिद्धीचे आहेत. आणि भामती हे वाचस्पती मित्राचे आहेत, ते भामती वेगळे पण याच तोडीचे आहेत. म्हणून अद्वैत सिद्धीमध्ये मधुसूदन स्वामींनी अध्यात्माची सामग्री नसली तरी अविद्याही कारण आहे असं सांगतात. मोठा अद्वैत शास्त्राचे करते ते. यहाँ सर्व दोषण के अभाव थे जो अध्यास का निरूपण किया है सो प्रौढ़ीवाद है. प्रौढ़ी कहिए अपनी उत्कृष्टता के लिए, जो वाद कहिए कथन है सो प्रौढ़ीवाद है. आता प्रौढीवाद म्हणतात. आता कसं याच्यात आपलं उत्कृष्टते करता म्हणजे आपलं मोठेपणा करता आग्रहाने जो विषय सांगितला जातो त्याला प्रौढीवाद म्हणतात. पण इथं जरी प्रौढीवाद असला तर आग्रह नाही, तत्वनिष्ठता दाखवायची. आता जर बाजू काय का प्रौढीवादामध्ये आपलं खोट असलं तर खरं करून दाखवायचं, म्हणजे ओरडून बोलायचं. हे प्रौढ. पण हे अज्ञानाचा जीवाचा पामराचा विषय. पण इथं प्रौढीवाद जो आहे तर म्हणून एक वही तुम्हाला माऊली सांगतो दिसायला तरी अवधान केली द्यायचे, मग सुखाचे, मग सर्व सुखाचे पात्र होते. हे प्रतिज्ञ उत्तर माझे गोड आहे का? आता हे प्रतिज्ञ उत्तर माझे गोड म्हणजे प्रौढीवाद झाला का नाही? पण हे प्रौढीवाद नाही झालं. वस्तुस्थितीमध्ये माणूस ऐश्वर्यात बोलतो. वस्तुस्थितीमध्ये माणूस ऐश्वर्यात बोलतो. तसं इथं प्रौढीवाद म्हणजे तत्वनिष्ठ आणि अध्यासाला अविद्याच कारण आहे या दृष्टीने प्रौढीवाद सांगितलं गेला. वास्तविक अभिमान नाही. प्रौढीवाद म्हणजे तत्वनिष्ठतेचं ऐश्वर्य. पण तिथं काय लिहिलं? आपलं तत्व पटवून देण्याकरता प्रौढीवाद. कोई द्वैतवादी शंका करे है कि विवाद का विषय जो जगत सो मिथ्या नहीं. काहे ते अधिष्ठान के समान सत्ता वाले दोष करी अजन्य होने ते. जो अधिष्ठान के समान सत्ता वाले दोष करी अजन्य है सो मिथ्या नहीं. हाँ, जो अधिष्ठान के समान सत्ता वाले दोष करी अजन्य नहीं किंतु तैसे दोष करी जन्य है सो वस्तु मिथ्या नहीं. ऐसे नहीं किंतु मिथ्या है. आता बरं वाच. जैसे रज्जु सर्पादिक है, इस व्यतिरिक्त
अनुमान करी जगत के अध्यास का अभाव है. रज्जू सर्पाच्या दृष्टांताने जसं रज्जूच्या ठिकाणी दुसरं काहीच हे नाही तसं अध्यास होतं. पण आता इथे थोडासा विषय असा आहे थोडं सूक्ष्म. द्वैतवादी अशी शंका करतो. एक वाक्य. विवाद का विषय जो जगत सो मिथ्या नाही. आता विवादाचा विषय कोणता, वादाचा विषय कोणता आहे? जगत. जगता विषय कोणता वाद चालू आहे? जग सत्य आहे का मिथ्या? हां, जगताविषयी कसा कोणता वाद चालू आहे? सत्य किंवा मिथ्या. आता सत्य म्हणणारे कोण आहेत? भेदवादी. अद्वैती नाहीत. अद्वैती वेदव्यास आहे, अद्वैती वेदांती आहेत आणि भेदवादी ही द्वैतवादी आहेत. आणि द्वैतवादी असतात ते जगत सत्य तो मानत असतात. म्हणून आता इथं द्वैतवादीची शंका आहे. काय म्हणतो द्वैतवादी? पुन्हा वाच. विवाद का विषय जो जगत सो मिथ्या नाही. हा, आता वादाचा विचार म्हणजे विचाराचा विषय जे जगत त्याच्याविषयी जे वेदांती मिथ्या म्हणतात ते मिथ्या नाही, ती किंतु सत्य आहे. काहे ते अधिष्ठान के समान सत्ता वाले दोष करी अजन्य होने ते. जो अधिष्ठान के समान सत्ता वाले दोष करी अजन्य है सो मिथ्या नाही. हां, आता इथं त्याला वाक्य अध्यासाचं कारण जे दोष आहे ते दोष नाही, दोष वाचून अध्यास घडतो असं म्हणलं ना. दोष अजन्य म्हणजे दोष नाही. मग दोष वाचून जे काही अध्यास घडतो ते मिथ्या नाही. कशामुळे? अधिष्ठान आणि अध्यास सारखंच आहे. का? ते मीठ आणि पाणी एकच आहे ना. हां, तसं जगाचा भ्रम जग नाही, ते देवच आहे. तुम्ही ज्याला जग म्हणता ते देव आहे. ते देव न करणं म्हणजे तो देव जग वाटायला लागला. जन नव्हे अवघा जनार्दन. म्हणून अध्यास वस्तू नाही. अध्यास जे आहे ते बंद जे आहे ते द्वैतवादाच्या दृष्टीनं सत्य आहे. जो अधिष्ठान के समान सत्ता वाले दोष करी अजन्य नहीं किंतु तैसे दोष करी जन्य है सो वस्तु मिथ्या नहीं ऐसे नहीं किंतु मिथ्या है. हां, आता त्याचं समाधान करायला लागले. आता दोषाचा अभाव असल्यामुळे म्हणजे दोष अजन्य आहे ना. कार्य जे आहे ते दोषाचं नाही, त्याला अजन्य म्हणायचं. जगत ही कार्य जे आहे त्या जगाला दोष नाही आणि दोषावाचून ती जगत आहे. मग दोषावाचून जे जगत आहे ते मिथ्या असतं. काय ते जन्य दोषावाचून आहे ना. जैसे रज्जु सर्पादिक है. रज्जु सर्पाप्रमाणे आहे. इस व्यतिरेक अनुमान करी जगत के अध्यास का अभाव है. अशा रीतीने जगाच्या अध्यासाचा अभाव आहे असं पूर्वपक्ष म्हणतो. सो शंका बने नाही. ही ज्याची शंका ही वेदांतीने पूर्वपक्षाचा अनुवाद केला. अशी जी त्यांनी शंका केली अध्यासाच्या सामग्रीचा अभाव म्हणजे अजन्य आहे. अजन्य असलेला पदार्थ मिथ्या आहे असंच जे म्हणलं ते मिथ्या नाही किंतु सत्य आहे. पण हे पूर्वपक्षाचं म्हणणं बरोबर नाही असं वेदांती म्हणतात. काहे ते जो व्यावहारिक रज्जु आदि कल्पित सर्पादीन के अधिष्ठान होवे तो तीस दृष्टांत करी के उक्त अनुमान की सिद्धी होवे. हां, रज्जू जर अधिष्ठान म्हणलं सर्पाचं तर तुझं अनुमान युक्तिवाद सिद्ध होईल. परंतु तसं नाही. आता आमच्या मते जर थोडं डोकं चलव आमच्या बरोबर सांगतो तुला. विचार करके देखिए तो सर्पादिकन का अधिष्ठान रज्जु आदि उपहित चेतन है वा वृत्ति उपहित चेतन है. यह वार्ता चतुर्थ तरंग विषय अनिर्वचनीय ख्याति के बंध के अध्यास में दोष की विचार करके देखिए तो सर्पादिकन का अधिष्ठान रज्जु आदि उपहित चेतन है वा वृत्ति उपहित चेतन है. आता आहे रज्जू म्हणलं ना, आम्ही रज्जू सुद्धा नाही. रज्जू अध्यास आहे आणि सर्प अध्यास आहे. अध्यास पदार्थ अध्यासाला अधिष्ठान होत नसतं. मग रज्जू उपहित चैतन्य आहे आणि चैतन्य हे अध्यासाचं अधिष्ठान आहे. आता चैतन्याचा अनुभव कसा येतो घ्या थोडं लक्षात. हे काहीतरी आहे कोण आहे? चैतन्य आहे. हे काहीतरी आहे पद कसे वाचक आहे? चैतन्याचे.
मग आता ही चैतन्य जे आहे ते रज्जू ज्याच्यावर पडली त्याचे उपहित आहे. रज्जूची जेवढी उपाधी तेवढी उपहित चैतन्य आहे आणि त्या उपहित चैतन्यावर रज्जूच्या ठिकाणी सर्व बसला एक. केव्हा रज्जू उपहित चैतन्य ठिकाणी बसला, रज्जू ठिकाणी नाही, त्याला भ्रम वाटायला लागलं रज्जू ठिकाणी, रज्जू उपहित चैतन्य ठिकाणी किंवा वृत्ती उपहित चैतन्य. आता ही एक खूप सूक्ष्म विषय आहे. आता त्याच्या पुढे चलू. वृत्ती त्या पदार्थापर्यंत जाते आणि पदार्थाच्या आकारात होते. पदार्थ आकारित वृत्ती, पदार्थाच्या आकारात झालेली वृत्ती, तद वृत्ती उपहित चैतन्य त्या अध्यासाचं कारण आहे, अधिष्ठान आहे. वृत्ती उपहित चैतन्य किंवा पदार्थ उपहित चैतन्य. रज्जू उपहित चैतन्य सर्पाद अधिष्ठान आहे किंवा वृत्ती उपहित चैतन्य सर्प. आता वृत्ती इतर कुठे, वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची झाली म्हणून वृत्ती उपहित. वृत्ती तिथं गेली ना, मग त्या आकारात झाली ना, मग वृत्ती त्या आकारात झाली, मग तर वृत्ती उपहित चैतन्य अध्यासाचं कारण आहे असं म्हणतात. यह वार्ता चतुर्थ तरंग विषय अनिर्वचनीय ख्याति के निरूपण में कहेगी. यात हे आम्ही पुढे सांगतो त्या तरंगात. याते इस चेतन की परमार्थ सत्ता के होने थे ताकि समान सत्ता वाले दोष के दृष्टांत में भी अभाव है. म्हणून आमचं काय खूपच चिंतन आहे. अरे चेतनाचे सत्तावाला एकच चेतन आहे, दुसरे वस्तूच नाही. समान सत्तावाला नाही, विषम सत्तेमध्ये अभ्यास करतो. आता रज्जूची सत्ता आणि सर्प सत्ता तो एक सांगितलं आम्हाला, पण आम्ही पुढेच चाललो. रज्जूला ही व्यावहारिक सत्तावाला, सर्प प्रतिभा सत्तावाला, अधिष्ठान चेतन परमार्थिक सत्तावाला. परमार्थिक सत्तावाला अधिष्ठान असतं, त्याला विषम सत्ताच असते. परमार्थिक सत्ता एकच आहे. परमार्थिक सत्याला दुसरी त्या सत्तेची योग्यता नाही. सत्ता परमार्थाची चेतनची एकच आहे म्हणून विषम सत्ताच अध्यासाला कारण. समान सत्ता पदार्थ हे म्हणलं ती तुझं बरोबर नाही. किंवा मुख्य सिद्धांत दृष्टि सृष्टिवाद में तो सर्व कार्य की प्रातिभाषिक सत्ता होने करी दृष्टांत रज्जु सर्पादि और दाष्टान्त जगत की विलक्षणते अभावते एक ही चेतन रज्जु सर्पादि कण का और घटादि कण का अधिष्ठान है. दृष्टांत म्हणजे सिद्धांत. हां, दृष्टांत म्हणजे सिद्धांत आणि दृष्टांत म्हणजे उदाहरण. दृष्टांत म्हणजे उदाहरण आणि दृष्टांत म्हणजे सिद्धांत. हां, आता इथं अगोदर दृष्टांत सांगू, दृष्टांत म्हणजे सिद्धांत सांगायला लागले. मग काय सिद्धांत सांगितलं की ब्रह्म चेतन अध्यासाचं कारण आहे आणि परमार्थिक सत्ता अधिष्ठान चैतन्याचे आहे. अध्यासाचे नसल्यामुळे चेतन दुसरं समान सत्तावाला नाही म्हणून अध्यास पदार्थ जो विषम सत्तावाला आहे आणि परमार्थिक चैतन्य सत्ता त्रिकाल अबाधित आहे. त्रिकाल अबाधित सत्ता आहे ते अध्यासाचे अधिष्ठान आहे. अध्यासाचे विषम सत्ता आहे, अधिष्ठान त्रिकाल अबाधित पारमार्थिक सत्ता आहे म्हणून समान सत्तेमध्ये तुझं अनुमान असेल पण इथं नाही जमत. याते भी अधिष्ठान की समसत्ता वाले दोष का अभाव है. अधिष्ठान समान सत्तावाला तुझे म्हणलंस ना त्या दोषात सुद्धा अभाव आहे. याते सर्व अध्यासन को अधिष्ठान ते विषम सत्ता वाले दोष करी जन्यता है. बस याच्याकरता अधिष्ठान विषम सत्तावाला पदार्थ ही जगाचं दोषाचं कारण आहे. इस रीति से हेतु दृष्टांत के अभाव ते उक्त व्यतिरिक अनुमान की असिद्धि है. ताते प्रपंच सत्य नहीं किंतु मिथ्या ही है. बस व्यतिरिक अनुमानाने कसं आहे, व्यतिरिक म्हणजे समान सत्तेमध्ये अनुमान लागत आहे आणि विषम सत्तेमध्ये व्यतिरिक अनुमान लागतं आहे. व्यतिरिक म्हणजे वेगळं आणि अन्वय म्हणजे सारखं जवळ. तर इथं विषम सत्तावाला पदार्थामुळे व्यतिरिक अनुमान सिद्ध झालं आहे. व्यतिरिक अनुमान चिंतन पाठीमागच्या भेदबाधक युक्ती आणि अभ्यासाधक युक्तीमध्ये होऊन गेलं. अभ्यासाधक युक्तीमध्ये 3 प्रमाणं, भेदबाधक युक्तीमध्ये 3 प्रमाणं दाखवले गेले. म्हणून आता उगा ऐक, आता मी सांगतो बाहेर ऐकत असं समजू नाही. आता ही आहे विषय अवघड आहे पण ऐकून जा. ही तुला आज नाही जर त्याचा विषय आला तर हे संस्कार तुला तुझ्या गळ्यात पुष्पाचा हाल किती घालते शाने लोक. कुठे शिकलीस तू?
तुला कसं मिळालं हे तुला असं शहाणे म्हणते बरं का. कर्मठ उपासक नाही म्हणायचे. मी याचे तज्ज्ञ आहेत ना, तुला सांगतो. आदिनाथ आल्यावर विचार. आदिनाथ होता, आम्ही बरोबर गेलो आळंदीला, आणि आदिनाथने प्रसंग प्राप्त गुरुकृपा झाल्याशिवाय होतच नाही असं हे म्हणलं आदिनाथ. तर नारायण डॉक्टरने म्हणले दादांची संगतीचा परिणाम आहे म्हणले. शहाणा ही किंमत देत असतो. आता याच्यावर दुसरा विषय, कृष्णेचा नवरा ईश्वर त्या सोनार महाराजाकडे जात होता. तिथं काही बोलतो त्यांच्या मीटिंगमध्ये, त्यांच्या सभेमध्ये काही बोलत असतात. ही एक शब्द बोलला, ही एक शब्द बोललं तर सगळेच चाट झाले, सगळे त्याच्याकडे बघायला का हे म्हणलं कोण. म्हणून ह्या विषयाची किंमत तुला जर याच्यात अनुभव नाही आला तर अनुभव कालांतराने येतच असतो, पण ही किंमत शहाणे कळते. उद्या जर साखरे महाराज झाले आणि प्रसंगाने ते तुला न माहीत होता तो शब्द काढून गेले त्यांच्यात, असे बघतील बाळ दादा सांगत आहे ना तुला असं म्हणतील. नारायण डॉक्टरचेच म्हणणार, सगळेच म्हणणार. आणि खेडवळ लोक नाही म्हणत, त्यांचा कळतच नसतं. तर शहाणा शहाण्याची किंमत करतो. यह अध्यास के हेतु दोष का कथन है. एक, अंतकरण देशगत अज्ञान की विक्षेप हेतु शक्ति में स्थित जो शुभाशुभ कर्म के संस्कार रूप अदृष्ट सो प्रमाता दोष है. आता जरा सिद्धांताच्या दृष्टीने चाललं. अंतकरण उपय चैतन्य साक्षी, पाठीमाग त्याला पहिल्या वेळेत अंतकरण उपय चैतन्य साक्षी. त्या साक्षी ठिकाणी अविद्या आहे. अविद्याच्या ठिकाणी दोन शक्ती आहेत, एक आवरण आणि एक विक्षेप. आवरण म्हणजे एक झाकून टाकणं, आणि विक्षेप म्हणजे ते दाखवणं. याला उदाहरण तुमचा अनुभवाचा. स्वप्न पडतं आहे, झोपेमुळे तुम्ही जीवदशेतून तुम्हाला झाकून टाकलं कोणी, तुला नावाच्या अविद्याने. आणि विक्षेप शक्ती जी त्याची दुसरी जी शक्ती तिनं स्वप्न दाखवलं. तसं अधिष्ठान अंतकरण उपय चैतन्य साक्षी, या साक्षीच्या ठिकाणी अंतकरणाचे जे धर्म काम, क्रोध, लोभ, मोह हे अध्यस्त आहेत. पण हे साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या मानलेली, तिच्या ठिकाणी दोन शक्ती आहेत, एक आवरण करणारे आणि एक विक्षेप दाखवणारे. आवरण म्हणजे स्वतःला कळून देणारे आणि नाही ते दाखवणारे, त्याला विक्षेप शक्ती बोला. विक्षेप शक्तीनं जग दिसते आणि आवरण शक्तीनं कळत नाही. कुठे जग कळायला लागलं आता सांगू का तुम्हाला, जरा लक्षात ठेवा, जरा थोडं लक्षात. सांगतो. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ कोण अधिष्ठान झालं कळतंय का? कुठं बसलोत मग परमार्थ वेगळा आहे एवढंच. एकदा जगन्नाथ देवाला बोललं, अहो म्हणले, त्यांनी म्हणलं माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. हां मग श्राद्ध कोणाचं करायचं आहे? नाही जाऊ तिथे. तुम्ही संत मायबाप कृपावंत, मग मायबाप कोणच कळतंय का? तर तसं नाही, ते असं करायचं. व्यावहारिक दृष्टीने हे आईबाप, परमार्थ दृष्टीने ते आईबाप. परमार्थ दृष्टीचे आईबाप खरे हे प्रसंग प्राप्त ओघानुसार, कर्म ओघानुसार आलेला प्रसंग यांचा. चला विषय कुठं चालला? चेतन अंतकरण उपहित साक्षी चेतन, त्या साक्षी चैतन्याला झाकलेली अविद्या, त्या अविद्याने एक आवरण शक्तीने झाकली, विक्षेप शक्ती अध्यास दाखवला. मग त्या अध्यास कोणता? बंधाचा, देहबुद्धीचा, कामक्रोधाचा, मी माझेचा. ही विक्षेप शक्ती अविद्याची आहे. ही विक्षेप शक्ती कशाची? अविद्याची. मग विक्षेप शक्तीनं मी माझं चाललं की नाही? मग मी माझे विक्षेप शक्ती कोणाची आहे? अविद्याची. नामरूप शक्ती कोणाची आहे? मोह कोणाची शक्ती आहे? अविद्या. मग अर्जुनाचा मोह घालवला का काय सांगितलं? मग अर्जुनाचा मोह घालवायचा. तसं परमार्थामध्ये मोह नव्हता, दोष घालवता म्हणजे परमार्थ पूर्ण होतो. त्याच्याकरता हे ज्या मोहाने तुला जन्ममरण येते, ज्या मोहाने तुला नसून दुःख होतं, ते मोह घालवायचं आहे.
पण गुरुजी सांगत असत, सुटत नसतो तो मोह आणि शिकू देत नसतो तो मान. ते शिकू दे, मोह सुटतच नाही. आणि मोह सुटत तो जीव राहतच नाही, तो महात्माच होतो. म्हणून निर्माण मोहाजी संग दोषा 15 म्हणते माऊली, निर्माण दया पुरुषाचे मन सांडून गेले मोह मान, मग तो महात्मा. ज्या पुरुषाचा मोह आणि मान, मोह म्हणजे काय, पुन्हा प्रश्न. म्हणजे मोह म्हणजे नसलेल्या गोष्टीवर प्रेम. हां काय काय नाही, अध्यात्मिक वस्तू आहे का आहे ना. मग नसलेल्या वस्तूवर प्रेम म्हणजे शहाण्याचं काय वेळीच. काय सांगू तुला, लई गमतीचा खेळ. पण ते नीट तुम्हाला सांगता येत. आणखी तू बाल आहेस. एखाद्या वेळेस सांगितलं ना, एखाद्या वेळेस समजूत वेगळी होत असते, म्हणून काही गोष्टी बाजूला ठेवून सांगावं. नसलेल्या गोष्टीवर प्रेम आहे का नाही. चेतन विषय अन्य प्रमाण के अभाव ते अपना स्वरूप ही प्रमाण है. म्हणून चेतनाच्या ठिकाणी कोणत्या प्रमाणाची गरज नाही, प्रमाणाचा अभाव आहे. म्हणून आपलं स्वरूपच हे प्रमाण आहे. म्हणजे आपलं स्वरूपच, आपल्या स्वरूपानेच हे अध्यास कळतो. हे सगळं कळतं ते स्वरूपाने कळतं. अज्ञान ही आपल्या स्वरूपाने कळतं आहे. अज्ञानाची दुसरी विक्षेप शक्ती ही स्वरूप ज्ञानानेच कळते झालं. आता याच्यामध्ये अविद्यावरती सत्वगुण वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्य संबंधाने अध्यास सांगते आणि स्वरूपही सांगते. फक्त शुद्ध सत्वगुणवृत्ती बोधाची असते म्हणून मी साक्षी म्हणते, आणि शुद्ध सत्वगुणवृत्ती नसलेले अविद्यावरती मलिन सत्वगुण असताना ती देह मी म्हणते. मलिन सत्वगुणाने देह मी म्हणतो, अशुद्ध सत्वगुणाने आत्मा मी म्हणतो. पण शुद्ध सत्वगुण बी ही अविद्याच आहे आणि मलिन सत्वगुण बी ही अविद्याच आहे. मलिन सत्वगुण देहाधिक जन्माला कारण आहे आणि शुद्ध सत्वगुण मुक्त व्हायला कारण आहे. पण ते अहम ब्रह्मास्मीवरती. म्हणून अविद्यावरती साक्षी चैतन्याच्या संबंधाने अध्यासाला जाणते. म्हणून अंतकर उपहित चैतन्य अध्यासाचं कारण आहे, अधिष्ठान आहे. आणि त्याच्या समानसत्तावर चेतन आहे. मग समानसत्तावान पदार्थाची गरज नाही ज्ञानाची. तामे स्थित जो अविद्या सो प्रमाण दोष है. हो, त्याचे सुखदुःखाला कारण जे असणारे स्थित अविद्या. म्हणजे न कळलं लांब आहे का, न कळणं किती लांब तुमचं. हां, कळणं आणि न कळणं हे लय जवळ आहेत, म्हणून तर कळा ना. याला काय एक उदाहरण सांगतो. आकाश आणि प्रकाश निवड करा. आकाश आणि प्रकाशाची किती संगती जवळ आहे, पण दोन आहेत का एक आहेत, दोन आहेत. तसं ज्ञान आणि अज्ञान जवळ आहेत, पण ज्ञानामध्ये विकार नाही. पण त्या ज्ञान अधिष्ठान चैतन्य ज्ञानाने अज्ञानाला जगवलं जातं. अज्ञानाला जगवलं म्हणजे अज्ञान ज्ञान वाटतं ज्ञानामुळे. त्याला गुरुजी दृष्टांत देतात. एक सावकाराचा मित्र, सावकारासारखा आणि सावकार हे दोन्ही पाहुण्याचे इथे गेले. दोन्ही सारखे दिसायला लागले. त्याचा मित्र सारखा दिसायला लागला आणि सावकाराचा नातेवाईक बी सारखाच. आता याच्यामध्ये कोणाला काय द्यायचं, पाहुण्याला पंचवीस पडले. हे मालक हे एकच आहे, कोणाच ठाऊक. तसं अज्ञान आणि ज्ञान जवळजवळ सारखेच दिसतात. म्हणून इथं गुरूंचा असावं अज्ञान, वाटावं ज्ञान, ते आहे अज्ञान. असावं अज्ञान, वाटावं ज्ञान, ते आहे अज्ञान. अज्ञान. किंवा तिकडला अज्ञान ज्ञान वाटलं की झालं. आता कसं समजतं, तुम्ही सगळं बोलता का नाही, त्याला बोललेलं कळतं का, है ना. मग त्याचं बोलणं त्याला अज्ञान आहे का ज्ञान आहे, त्याच्या ते अज्ञान नाहीच, पण अज्ञानच आहे का नाही. हां, काका हां काहीतरी बोलतो, मग त्या बोलणं कौतुक तुम्हाला वाटतं, कळतं म्हणून त्याला. तसं मग अज्ञान ज्ञान वाटलं म्हणजे ते अज्ञान असतं. म्हणून ह्याच्या गुरूंची भाषा सांगतो, खोटं खरंच वाटलं म्हणजे ते खरंच खोटं असतं. ह्याला आज चिंतन आठवलं तुम्हाला गुरुजींचं. दुसरं काय आठवतं तुम्हाला, आता सांगायची गरज नाही. चोर बरं का,
शास्त्रबाह्य वागणारा हे कधी मी मूर्ख म्हणत नाही. शहाणपणा अधिक दाखवते. जितके अधिक शहाणपणा दाखवते तितके मूर्ख असते. हो, हे लक्षात ठेवायचं होतं. इतका संभवितपणाच्या गोष्टी करतो की त्या संभवितपणामुळे माणसाचा विश्वास बसतो. पण ही संभवितपणाची भाषा विश्वासघातकी असते, हे लक्षात ठेवायचे असते. म्हणून वर्णावीची थोरी एका विठ्ठलाची. हे तुम्हाला गोड बोलणार आहेत ना, ते आपल्या कामाकरता बोलतात, तुमच्या हिताकरता बोलतच नाहीत. एकच महात्मा तुमच्या हिताकरता बोलू शकेल, बाकी कोणी बोलू शकत नाही. झालं सगळे स्वार्थी आहेत. झालं स्वतःच्या सुखा करतात, विश्वासघात जगाचा करतात आणि स्वतःचं नुकसान हे कळत नाही आणि त्याचे नुकसान त्यात दोष होतो हे कळत नाही. हे आहे जीव. झालं स्वतःच्या हिताकरता साखरेपेक्षा गोड बोलतील पण विश्वासघात करतील. मग ते कोणी असो. जर एकच असं निश्चय बोलणारा बिनचूक महात्मा संत तुकोबाराय, ज्ञानोबाराय, हेच एक हित करणारे आणि हेच बिनचूक बोलणारे. बाकी सगळे अपघात. म्हणून त्यानंच ज्ञान म्हणावं. त्यालाच जर तुझं लक्षात असेल तर पाठवलं ओई पंडित काय म्हणे त्याला शट आहे का विश्वासघातक आहेत. पंडितपणामध्ये जगाला विश्वासात घेऊन पैसे मिळवतात म्हणून ती शट आहेत. म्हणजे कोणत्या पंडिताचा उद्धार केला? साधूकडून उद्धार होतो का पंडित कोण? हां, म्हणून संतांच्याकडून उद्धार होतो. म्हणून आमच्याकडून चैतन्य हे त्या सत्याला दुसरी जोड नाही. म्हणून अध्यासाला अज्ञान हे कारण आहे, बाकीचं काही नाही. चेतन में निरपेक्ष अंतरता है और प्रपंच में सापेक्ष अंतरता है. हां, कळतं काही बोलणं. चला अरु चेतन में पारमार्थिक वस्तुता है और प्रपंच में अनिर्वचनीय वस्तुता है. याते अंतरता करी और वस्तुता करी चेतन में प्रपंच का सादृश्य है, सो प्रमेय दोष है. आता थोडा विषय आहे. आता इथं काय करायचं? सारासार विचार करा उठावटी. इथं सार आणि असार विचार करायचा आहे. आता इथं विषय कसा तर चेतन है ना, हे त्रिकालाबाधित आहे आणि अविद्या तत्कार्य. आता या दोघांचा भेद आहे ना, या दोघांचं अंतर कळलं पाहिजे ना. या दोघांमध्ये सत्व कळलं पाहिजे ना. अधिष्ठान चैतन्य सत्व कोणतं आहे आणि अविद्याचं सत्व कोणतं? अविद्याला सत्वच नाही, अविद्याला सत्व नाही. कसं? याला उदाहरण सांगतो. भीमगचं शेंगा, हां, काय क्विंटल 500 असेल काय हजार, त्याच्यावर कव्हरला काय किंमत आहे? शेंगावरचं कव्हर आहे त्याला काय किंमत आहे? नाही ना. पण ते किती निकट आहे शेंगदाण्याच्या? मग आता कव्हर आणि शेंगदाणा एकच आहे का? ताक आणि लोणी एकच आहे का? निर्गुण आणि सगुण एकच आहे का? नाही. अध्यास आणि अधिष्ठान चेतन एक आहे का? नाही. पण दोन्ही निकट संबंध असल्यामुळे इथं निवाडा करायचा आहे. याला अन्योन्य अध्यास म्हणावं. याला काय म्हणावं? ह्याचं धर्म त्याच्यावर, त्याचं धर्म याच्यावर. मग आता अधिष्ठान चैतन्याची सत्ता त्रिकालाबाधित आहे. अध्यासाची सत्ता म्हणण्यापुरते, पण त्याला अनिर्वचनीय म्हणावं. अनिर्वचनीयमध्ये थोडा फरक आहे. दोघांचं हे करायचं ना, सत्व पाहिजे, वेगळे वेगळे सत्व करायचं ना. हो, परमार्थामध्ये दोन्ही विषय कळले पाहिजे. जगाचं सत्व किती आहे आणि अधिष्ठान चैतन्य सत्व किती आहे. तुम्हाला सांगू, तुम्ही कोणत्या अवस्थेत नाही? त्रिकाळ सत्वाकडे. झोपेला किती आयुष्य आहे? स्वप्नाला किती आयुष्य आहे? जागृतीला किती आयुष्य आहे? नाही म्हणता येते का? हां, आहे का नाही अनुभव? झोप आली की संपलं, स्वप्न आली की संपलं, जागृती आली की संपलं. पण ती खरी वाटते की नाही? हां, का? खऱ्याचा संबंध आहे म्हणून खरी वाटते.
खऱ्याचा संबंधाने खरे वाटते. खरं वाटतं. खरं कोण आहे? अधिष्ठानचे अधिष्ठान चैतन्य. मग अधिष्ठान चैतन्य तिन्ही अवस्थेमध्ये आहे का नाही? आहे. मग तिन्ही अवस्थेमध्ये अधिष्ठान चैतन्याच्या संबंधाने तिन्ही अवस्थेमध्ये सत्यत्व वाटतं. अवस्था सत्यत्व नाही. सत्य जर असतं तर बदल होत नाही. सत्यामध्ये बदल होत नाही आणि जे बदलत असतं ते सत्य नसतं. मग काय सत्य वाटतं? हा? सत्याच्या संबंधित सत्य वाटतं का सत्य आहे ते? संबंध है ना? हे पोलीस लोक सत्य वाटतं का ते सत्ता सत्य आहे म्हणून सत्य वाटतं ते लोक? सत्ता म्हणजे सत्ता धन्याची की जी माय बाप सत्ता धन्याची भगवंताची सत्ता आहे. अधिष्ठान चैतन्याची सत्ता आहे. मग अधिष्ठान चैतन्याचं आहेस का कोण आहेस? कोण आहे? मीच अधिष्ठान चैतन्य तू आहेस. आता अधिष्ठान चैतन्य एक आहे का नान आहे? एकच. एक आहे. मग अधिष्ठान चैतन्य एक असल्यामुळे त्रिभुवनामध्ये अस्तित्व कोणाचं आहे? का विषाद आहे माझं म्हणायला? तर माझ्या दादानीच म्हणावं झालं. दादा म्हणायचं ह्या त्रिभुवनाला मी जगवतो, ह्या त्रिभुवनाचं अधिष्ठान मी आहे झालं. हो, ते दादानीच म्हणावं, गुरुजींनी म्हणावं. आणखीन कोणत्या योग्यतेत महात्मा असतील ते मला माहीत नाही, त्यांनीच म्हणावं. तुम्ही आम्ही काय करावं? रडत बसावं. देवाची पूजा करावी, रडत बसावं. देव कळलं नाही म्हणून रडतात. देव कळलं कशाला रडतात? पुंडलिक वगैरे असं आहे. म्हणून ज्ञान अज्ञानाची निवड केली पाहिजे. आकाश आणि प्रकाश निवड केलं, ज्ञान आणि अज्ञानाची निवड केली पाहिजे. थोडं राहील आता. 2 3 होतं ह्या 15 दिवसामध्ये तिसरं तरंग होतं. हे ऐक रे, हे ऐक. हे तुझ्या जन्मावर नाही करण्याचा आखंड सुख देणारी वस्तू आहे. व्यावहारिक दृष्टीनं त्या किमतीत वागायचं पण परमार्थ दृष्टीने आपल्या स्वरूपात राहायचं.